नमस्कार. रॉयल कारभारीने आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते. माधव रूपा भाग 5. रागिणी आणि रूपा खूप वेळ कॉलेज बाहेर बसल्या होत्या. संध्याकाळचे 6 वाजले होते. सतीश सर पेपर तपासून बाहेर आले आणि त्यांनी वॉचमनकडे चौकशी केली. तर वॉचमन म्हणाले, या दोघींनासुद्धा हॉस्टेलमध्ये राहायचं आहे आणि हॉस्टेल आता बंद सांगितलं आहे मी त्यांना, पण त्यांचं इथे कोणीच नाही म्हणून इथे बसून राहिले आहेत. सतीश सर म्हणाले, ठीक आहे, पाहतो मी. सतीश सर आता त्या दोघींच्या जवळ आले, पण रागिणी तिच्याच विचारात हरवली होती आणि रूपा ताईच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत बसली होती. सतीश सरांनी आता रागिणी आणि रूपाला आवाज दिला आणि म्हणाले, काय झालं, काय प्रॉब्लेम आहे का? मी सकाळपासून पाहत आहे तुम्ही बॅग घेऊन बाहेरच आहात आणि मला खूप टेन्शनमध्ये दिसत आहात. काय झालं आहे? रागिणी आता पटकन उठली आणि रागिणीच्या आणि रूपाच्या डोळ्यात अश्रू उभरायला लागले. सतीश सर रागिणीला म्हणाले, काय झालं आहे ते मला सांगितलं तर मी त्याच्यावर सोल्युशन देईल, तुमची मदत करू शकेल, पण असं रडत राहिलात तर मला काय समजणार आहे? रागिणीने सगळी हकीकत सतीश सरांना सांगितली आणि त्यांना म्हणाली, सर, मला आणि माझ्या बहिणीला कोणाचाच आधार नाही. आम्ही हॉस्टेलमध्ये राहत होतो, पण आता नेमकं हॉस्टेल सुद्धा बंद आहे 1.5 महिन्यासाठी. मग आम्ही कुठे जायचं परत? त्या घरी तर आम्ही जाऊ शकत नाही. नाहीतर माझे काका काकू खूपच हलकट आहेत. आधीच ते माझं पैशासाठी वेड्या मुलाबरोबर लग्न लावायला निघाले होते आणि आता आम्ही गेलो तर माझं आणि माझ्या बहिणीचं काय होईल? सतीश सर म्हणाले, बापरे, एका वेड्या मुलासोबत तुझं लग्न लावायला निघाले होते? म्हणजे ती लोक किती नालायक वृत्तीचे आहेत. तू पोलिसांकडे का नाही गेलीस? रागिणी सरांना म्हणाली, सर, थोडीफार दुनिया आम्हाला सुद्धा माहीत आहे की. अहो, पोलिसांना पैसे दिले असते त्या मुलाकडच्या लोकांनी, एवढे श्रीमंत आहेत ते, आणि आमच्या दोघींचं काय झालं असतं? माझ्यासमोर कुठलाच पर्याय नव्हता, म्हणून शेवटी हॉस्टेलमध्ये आम्हाला आधार भेटेल असं वाटलं मला, म्हणून आम्ही दोघीजणी इथे निघून आलो. पण आता इथे सुद्धा आम्हाला राहायला जागा नाही. रागिणी आता खूप नाराज झाली आणि म्हणाली, ज्याच्यावर प्रेम केलं होतं त्याच्यासुद्धा आईवडिलांनी माणुसकीच्या नात्याने का होईना पण आम्हाला दोघींना तिथे आसरा दिला नाही. सर, मला आता कळलं आहे, कोणीच कोणाचं नसतं. सतीश राजवाडे सर रागिणीला म्हणाले, तू कुठल्या मुलावर प्रेम केलं होतंस का? रागिणी म्हणाली, हो सर, फक्त 3 महिन्याचं प्रेम होतं आणि ते आजच संपलं. तिथेच हे सगळं जाऊ दे, मला तुमची मदत मिळेल का? तुम्ही बोलता का आमच्या दोघींच्या वतीने? आम्हाला तेवढी मदत केली तर खूप बरं होईल. रागिणीने आता सतीश सरांसमोर हात जोडले आणि खूपच केविलवाण्या नजरेने सरांकडे पाहत होती. सतीशने तिला शांत केलं आणि म्हणाले, ठीक आहे, मी प्रिन्सिपल मॅडमला विचारून बघतो, तेवढंच माझ्या हातात आहे. सतीश सरांनी प्रिन्सिपल मॅडमला फोन केला आणि त्यांना सांगितलं. प्रिन्सिपल मॅडम म्हणाल्या, नाही सतीश सर, आम्ही परवानगी देऊ शकत नाही. हॉस्टेल बंद आहे आणि अजून 1.5 महिन्याने ते सुरू होईल. त्याच्यामुळे मी एक सजेस्ट करते की त्यांनी महिनाभर एखाद्या नातेवाईकांकडे किंवा त्यांच्या मैत्रिणीकडे राहावं, नाहीतर एखादी रूम भाड्याने घेऊन राहावं. मॅडम असं म्हणाल्या आणि त्यांनी फोन ठेवून दिला. सतीश सरांनी रागिणीला सांगितलं. रागिणी म्हणाली, सर, आमचे नातेवाईक आहेत, पण आमच्या जास्त ओळखी नाहीत आणि मैत्रिणींकडे इतक्या दिवस कसं राहायचं ना? भाड्याने राहणं आम्हाला परवडणार नाही. सुरुवातीला पैसे भरायला तेवढे जवळ पैसेसुद्धा नाही आहेत माझ्या. आम्हाला वाटलं होतं निदान हॉस्टेलमध्ये जागा भेटेल. आम्ही महिन्याचे पैसे दिले आहेत माझ्या बहिणीचे, त्याच्यात थोडं ॲडजस्ट करून भेटली असती जागा तर बरं झालं असतं.
रागिणी आता खूप रडायला लागली. तिच्यामुळे रूपाचे होणारे हाल तिला पाहवत नव्हते. रागिणीने आता सरांसमोर हात जोडले, पण सरांना म्हणाली, सर तुम्ही आम्हाला विचारायला तरी आलात, ती तुमच्यातली माणुसकी, पण तुम्हाला पण जास्त मला त्रास द्यायचा नाही. आम्हाला माहिती आहे की आमची कोणीच मदत नाही करणार. सतीश सरांनी आता मनात थोडासा विचार केला आणि काही न बोलताच तिथून निघून गेले. रागिणीला आशा होती की सतीश सर तरी त्यांची मदत करतील, पण तेही तिथून निघून गेले. रागिणीने रूपाला घट्ट मिठी मारली. वॉचमन काकांची सुद्धा ड्युटी संपली आणि दुसरा वॉचमन आला. वॉचमन काका बाहेर आले. ते जरा वयस्करच होते आणि ते त्या दोघींना म्हणाले, मी सकाळपासून तुमचे हाल पाहत आहे. हे बघा बाळांनो, आता रात्र झाली आहे आणि रात्री इथं बसणं तुमच्यासाठी सुरक्षित नाही. त्यात तुम्ही जवान मुली. रागिणीला म्हणाले, बाळा तू जरा समजूतदार दिसतेस. तुझ्या बहिणीला घेऊन एखाद्या मैत्रिणीकडे जाऊन राहा. दोघींचे पण चेहरे कोमेजले होते. रडून रडून डोळे खोल गेले होते. वॉचमन काकांना आता त्यांची थोडीशी दया आली. त्यांनी हातगाडीवरून दोघींना सुद्धा वडापाव आणि पाण्याची बाटली घेऊन आले आणि ते रागिणीच्या हातात द्यायला गेले. रागिणी म्हणाली, नको काका. वॉचमन काका म्हणाले, खावा, सकाळपासून इथेच बसून आहात उन्हातानाचे, उपाशी दिसता. मी तरी काय करू बाळांनो, मला माझी ड्युटी करावी लागते, म्हणून तुम्हाला आत सोडलं नाही मी. रागिणीने आता रूपाच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर भुकेने तिचा जीव नुसता व्याकुळ झाला होता. पण ती ताईला एका शब्दाने सुद्धा म्हणाली नाही. रागिणीने त्या काकांच्या हातातनं वडापाव घेतला आणि पाण्याची बाटली घेतली. रागिणीने पहिलं रूपाला पाणी पाजलं आणि तिला वडापाव खायला दिला. तिने सुद्धा गटागटा पाणी पिलं आणि खाऊन घेतलं. काका रागिणीला म्हणाले, बाळा मी जे बोललो आहे त्याच्यावर विचार करा, आणि काका निघून गेले. रागिणी रूपाला म्हणाली, रूपा आता मला तोच पर्याय दिसतोय. रात्र बाहेर कशी काढायची आपण दोघींनी? दोन भामट्यांची नजर दुपारपासून रागिणी आणि रूपावर होती. दोघं सुद्धा खूप घाणेरड्या नजरेने दोघींकडे पाहत होते आणि कधी एकदा शांतता होती याची वाट पाहत होते. लांबूनच वॉचमनचा सुद्धा अंदाज घेत होते. सतीश सर सुद्धा घरी आले आणि फ्रेश झाले. त्यांना सारखी रागिणी आणि रूपाचा विचार मनात येत होता. कशा राहतील त्या रस्त्यावर? त्यांचं कोणी नातेवाईक सुद्धा जवळ नाही. रात्रीची वेळ आहे. मी घरी आणायला हवं होतं का त्यांना? सतीशला आता त्यांचे विचार स्वस्थ बसून देत नव्हते. त्याने जेवण गरम केलं आणि ताटात वाढून घेतलं, पण जेवताना सुद्धा त्याचं लक्ष लागतच नव्हतं. सारखा त्या दोघींचा विचार मनात यायचा. सतत रागिणीचा केविलवाणा चेहरा, तिचे शब्द त्याला आठवायचे. त्याने थोडासा विचार केला की विश्वासाने तिने आपल्याला तिची परिस्थिती सांगितली आणि माझ्याकडे किती आशेने दोघीजणी बघत होत्या. मी मदत करायला पाहिजे होती त्यांची. सतीश सरांची थोडीशी ओळख करून देते. सतीशचा जन्म एका लहान खेडेगावात झाला होता. लहानपणीच नशिबाला कष्ट आले, पण शिकायची जिद्द मनात होती. सतीशला एक लहान भाऊ माधव. सतीशच्या आईवडिलांची शेती होती. आता पहिल्यासारखी त्यांची परिस्थिती राहिली नव्हती. सतीश नोकरीला लागल्यापासून त्यांची परिस्थिती सुधारली. बाबांनी सुद्धा शेतजमिनीची जागा वाढवली. भावाने पण ॲग्रिकल्चर केलं आणि भरपूर उत्पादन वाढलं. त्यांचं परिस्थिती सुधारली. सतीश शहरात असल्यामुळे बाबांनी त्यांच्या मानलेल्या बहिणीच्या शेजारीच सतीशसाठी छोटीशी जागा घेऊन ठेवली आणि त्यात त्यांनी सतीशसाठी मस्त बैठी घर बांधलं होतं. सतीश एकटाच शहरात राहत होता. आई, बाबा, माधव हे तिघे पण गावी राहायचे. मुलंसुद्धा खूप कष्टाळू होती, म्हणून घरात सुखसमृद्धी नांदत होती. पैशाला काहीच कमी नव्हती.
सतीशने आता विचार केला की रूपाला आणि रागिणीला कसं म्हणावं की माझ्या घरी चला म्हणून. शेजारी आत्या राहते, ती काय विचार करेल, कोण आहेत ह्या मुली, मग तिला काय सांगू मी. पण जाऊ देत, त्यांना माझ्या मदतीची गरज आहे. जे होईल ते नंतर बघता येईल. आत्याला सांगता येईल काहीतरी. मी काही चुकीचं तर नाही ना करत आहे, मदतच करत आहे की त्यांची. मग कशाला घाबरायचं. काही अनर्थ होण्यापेक्षा मला लगेच निघावं लागेल. सतीशने आता लगेच गाडी काढली आणि तो कॉलेजमध्ये यायला निघाला. रात्रीचे 12 तरी वाजले असतील. वॉचमन मस्त डुलक्या खात होता. रूपा आणि रागिणीला सुद्धा तंद्री आली आणि त्या एकमेकींना घट्ट मिठी मारून तिथेच भिंतीला टेकून बसून झोपल्या. रस्ता सुद्धा सामसूम झाला होता. त्या मुलांनी एकमेकांना इशारा केला. आता आपल्याला कोणी अडवणार नाही. सगळं सामसूम झालेलं आहे. दोघं पण रूपाच्या जवळ आले आणि त्यातल्या एका नालायक मुलाने, पक्या नावाच्या गुंडाने, रूपाच्या पायाला हात लावला आणि तो खूपच घाणेरड्या पद्धतीने हसला आणि त्याने रूपाच्या पायाला खूपच घाणेरडा स्पर्श करून तिचा पाय दाबला. तशी रूपा डचकन उठली आणि रागिणीला पण जाग आली. समोर पाहते तर 2 मवाली मुलं उभी होती. रूपा खूप घाबरली आणि ताई ताई करत रागिणीच्या मिठीत शिरली. तो गुंड रागिणीकडे बघून खूपच विचित्र पद्धतीने हसला आणि त्याच्या गळ्यातली चैन गोल गोल फिरवायला लागला. रागिणी त्याला म्हणाली, कोण आहात तुम्ही? जा इथून, नाहीतर आम्ही दोघी पण आरडाओरडा करू. त्यातला पक्या नावाचा गुंड निर्लज्जपणे हसला आणि पुढे येऊन त्याने रागिणीचा हात धरला आणि जोरात पिरगळला आणि तिला म्हणाला, कर कर, आरडाओरडा कर, आम्ही पण बघतो तुमच्या मदतीला कोण येतंय ते. तो झोपलेला वॉचमन येणार आहे का? त्याला तर आम्ही इथेच लोळवू, असं म्हणाला आणि रागिणीचा ड्रेस त्याने खांद्यावरनं ओढला तर तो फाटला. रूपा आता ताई ताई करत रडायला लागली. रूपाला सुद्धा त्यांनी कानाखाली मारली आणि दोघींना पकडून ठेवलं आणि त्यांचं तोंड दाबून ठेवलं. दोघी पण खूप त्यांच्या तावडीतनं सुटण्यासाठी झटापट करत होत्या, पण त्यांनी दोघींना पण घट्ट पकडून ठेवलं होतं. त्यातला एक गुंड रागिणीला म्हणाला, जास्त तडफडू नकोस, आम्ही फक्त तुमचा उपभोग घेणार आहोत आणि तुम्हाला परत इथेच फेकून देणार आहोत. जास्त फडफड केलीस ना तर तिथेच मारून टाकूयात आणि आम्ही फक्त दोघेच नाही बरं का, तुमच्यासारख्या कवळ्या काकड्यांचा आनंद घ्यायला आम्ही आमचे मित्रमंडळीसुद्धा बोलवणार आहोत. रागिणी आता त्या माणसाच्या तोंडावरती थुंकली आणि त्याला खूप राग आला. त्याने रूपाचा ड्रेस फाडला आणि रागिणी आता शांत झाली आणि त्यातला दुसरा माणूस म्हणाला, हे जा गाडीतनं प्रोपोहॉल घेऊन ये. या दोघींना सुद्धा बेशुद्ध करू, नाहीतर रस्त्यातच आरडाओरडा करतील. तिला माझ्याजवळ दे, मी तिचं तोंड दाबून धरतो. त्या माणसाची ताकद पण खूप जास्त होती. या दोघी नाजूक कवळ्या मुली, यांची ताकद त्यांच्यासमोर खूप कमी पडत होती. दोघींना पण त्या रुमालात औषध टाकून त्यांच्या तोंडाला लावलं आणि त्यांना बेशुद्ध केलं. आणि त्यातला एक माणूस घाबरला आणि म्हणाला, आपण अडकलो तर? पक्या म्हणाला, अरे नाही अडकणार. दुपारपासून यांना बघायला कोणी आलं नाही. कुत्र्यासारख्या इथे कॉलेजच्या बाहेरच पडलेल्या आहेत. ह्यांच्या घरचे सुद्धा ह्यांना शोधत आले नाहीत. मला तर वाटतंय ह्यांचं कोणच नाही. कोण विचारणार आहे. यांच्यावर बळजबरी करू आणि ह्यांचा मस्त आनंद घेऊ आणि ह्यांना इथेच टाकून देऊ जंगलात. कोण शोधत नाही येणार आणि सामानाची आल्यावर काय ती विल्हेवाट लावूयात. चल आता जास्त प्रश्न विचारत बसू नकोस. कोण यायच्या आधी इथून सटकूयात. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.